कृषी क्षेत्राला हा एक नवीन दिशा देणारा मला असं वाटतं की अर्थसंकल्प देवेंद्रजींनी मांडला. या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आपल्याला किंवा शेतकरी बांधवांना सुद्धा आपल्याला त्या समस्यांना असेल किंवा त्या आव्हानांना सामोरं जायचं आहे आणि निश्चितच त्यामुळे आपल्याला जे जगाला हवं आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये किंवा आजही नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांची किंमत किंवा मागणी या जगामध्ये किंवा त्या पूर्ण मार्केटमध्ये खूप मोठी आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांनी हेरली आहे किंवा आपल्या सर्वांनाही ह्या गोष्टी माहितीच आहेत. पण निश्चितच त्याप्रती एक धोरण ठेवून आणि त्याला एक योजनेमध्ये रूपांतर करून येणाऱ्या काळामध्ये 5 लाख हेक्टरपर्यंतची जमीन या नैसर्गिक शेतीखाली आणावी असा हा संकल्प आहे. त्यामुळे एकंदरीतच ज्यामध्ये आजची जी आपली GDP साईज आहे ती जवळपास $55 बिलियन इतकी आहे. तर ती येत्या 20 वर्षामध्ये 2047 पर्यंत त्याला $500 बिलियन पर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर त्यात जवळपास 10 पटीची वाढ आपल्याला करावी लागणार आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्र, तर त्यामध्ये सगळेच घटक विकसित असायला पाहिजे. निश्चितच कृषी हा महत्त्वाचा घटक आहे, तो पण विकसित झाला पाहिजे. आणि विकसित महाराष्ट्र, विकसित कृषी व्हायची असेल तर त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे त्याचं जे टार्गेट आहे, त्याचं जे लक्ष्य आहे ते आपण 10 पट केलेलं आहे. पुढच्या 20 वर्षामध्ये आपल्याला 10 पटीनं यामध्ये ग्रोथ किंवा वाढ घ्यायची आहे. तर त्या संदर्भातलं धोरण सुद्धा एक सर्वंकष धोरण आपण तयार करतोय आणि निश्चितच त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. एकंदरीत त्याचा लक्ष्य असं आहे की आपला जो खर्च आहे तो 25% कमी करणे. म्हणजे तो कसा कमी करणे, तर काही त्या तंत्रज्ञानाची मदत घेणे असेल किंवा फर्टिलायझरची कॉस्ट कमी करणे असेल, त्यासाठीच नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे आणि मग त्याच मालाला एक चांगली मूल्य साखळी तयार करून, म्हणजे लॉजिस्टिक्स सप्लाय चेन तयार करून तो माल भारतामध्ये विविध ठिकाणी किती पटकन आणि त्याच क्वालिटीने कोल्ड स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर, कोल्ड सप्लाय चेनद्वारे, ट्रान्सपोर्ट्सद्वारे तो भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तो आपण पोहोचू शकलो पाहिजे, यासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी करूनच हे आपल्याला नैसर्गिक शेतीचं उत्पन्नही वाढवता येणार आहे, त्याला असलेली डिमांड आपल्याला पूर्ण करता येणार आहे आणि ह्या सगळ्या बाबींनीच नक्की शेतकऱ्यांचं, कृषी क्षेत्राचं उत्पन्न वाढवणार आहे. मला असं वाटतं की हा सादर केलेला अर्थसंकल्प हा निश्चितच मागच्या काही वर्षांमध्ये कृषी क्षेत्रासाठीचा सर्वात सकारात्मक असा, सर्वात बूस्टर असा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे आणि येणाऱ्या काळात त्याचे परिणाम निश्चितच आपल्या सर्वांना दिसतील. धन्यवाद.